नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणारी आज नवीनच वेगळी गवारची रेसिपी दाखवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने कैरी गवार दाखवणार आहे. एवढी चटपटीत लागते ही कैरी गवार ना, तर मी कधीच केली नसन. व्हिडिओ पाहिल्या लगेचच बनवायला घ्या, एवढी मस्त लागते ही गवार. तर मी गवार घेतलेली आहे, जवळजवळ अर्धा किलो गवार आहे, म्हणजे थोडी कमी अर्धा किलो. तर ह्या तुकडे करून घेतली होती गवारीला, छान असे. जास्त बारीक तुकडे करायचे नाही गवारीला, मोठे मोठेच ठेवायचे, मग मोठे मोठेच ठेवलेले आहेत. आता ही कैरी घ्यायची. कैरी जास्त आंबटवाली नाही घ्यायची आणि कडक पाहिजे कैरी. असे आंबा पिकलेला नाही पाहिजे आपल्याला, कडकवाली कैरी पण आंबटवाली नाही. तर मग हे तोतापुरी कैरी बरोबर त्याला परफेक्ट होती, तोतापुरी कैरी. तर तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी आणि तिचं साल काढून घ्यायचं अशा पद्धतीने. हे बघा, पूर्ण साल काढायचं, तसे ठेवायचे नाही, का की तो कैरीचं साल असतं ना, ते तुरट लागतं, म्हणून साल काढायची आणि नंतर कैरी आपल्याला आता किसून घ्यायची आपल्याला कैरी. तर एवढी मोठी कैरी आहे भरपूर, तर मी अर्धीच कैरी घेणार आहे, भरपूर होणार ते. पण ही रेसिपी टाकल्यावर तुम्हाला, आता तुम्ही खाल्ल्यावर कळेल तुम्हाला केवढी चविष्ट लागते. ती गवारच वेगळी होती, गवारची चवच वेगळी. एवढी किती खावं असं वाटतं गवार. तर मी भरपूर करणार आहे, का की आमच्याकडं सगळीच खातात आणि हप्त्यातनं मी एकदा तरी बनवतेच ही गवार. एवढी टेस्टी आवडती सर्वांना गवार अशी. आता कैरीचं सीझन आहे तर सारखीच मी बनवत असते, तर तुम्ही पण बनवा. खरंच एकदा बनवून पहा, तुमच्याकडं पण सगळीच मागतील. गौरीची मांग, कैरी आणि गवारची मांग येईल तुमच्याकडे, का आपल्याकडे करा म्हणून असं सांगतील. तर हे बघा, आता मी किसून घेतलेली अर्धी कैरी किसलेली आहे आणि एवढा किस घेतलेला आहे बघा, भरपूर किस घेतलेला आहे मी. आणि रंग पहा कैरीचा कसा आहे, पण ही कैरी एकदम कडक आहे. आता ती बाजूला ठेवते आणि इथे लसूण घेणार आहे. लसूण जरासा टेचून घेणार आहे पहा खलबत्त्यात. असा लसूण टेचून मस्त घ्यायचा. लसणाने छान सुगंध येतो त्या रेसिपीला, म्हणून लसूण घालायचाच. जास्त काही सामग्री लागत नाही याला, का वाटण नाही, घोटण नाही, काहीच नाही. आता इथे पॅन ठेवलेली आहे मी, एक पळीभर तेल ओतायचं आणि न पाणी घालता मी शिजवणार आहे तिला. पाण्याचा थेंबही वापरणार नाही, त्याच्यात शिजली पाहिजे आपली कैरी आणि गवार. कैरी गवार असं नाव आहे रेसिपीला. तर पहा तुम्ही. तर इथे टाकलेलं आहे तेल, एक पळी भरून तेल टाकलेलं आहे. तेल जरा जास्तच टाकलेलं आहे मैत्रिणीनं, मी एवढं तेल टाकत नाही, का की ह्याला ना पाणी नाही घालायचं, म्हणलं तेलातच शिजवायची आहे, म्हणून थोडंसं 2 चमचे मी जास्तच घातले. 2 चमचे घालत होते तर 3 चमचे घातले. आता मोहरी वाजली का लगेच जिरं टाकायचं, लगेचच दोन्ही टाकून द्यायची, व्यवस्थित फुडली पाहिजे. आता जास्त उडायला लागलं तर लगेच मी लसूण टाकलेलं आहे, का की मोहरी, हे भांडं कसं फॅन आहे ना, मग बाहेर सगळं उडून जाते मोहरी, म्हणून पटकनी आपलं लसूण टाकला त्याच्यामुळं उडणार नाही. कोथिंबीर भरपूर सारी घातलेली आहे मी भरपूर बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. आणि मस्त याला परतून घ्यायचे आपल्याला. पहिलं दोन्हींना बी छान परतून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला पुढची सामग्री काय आहे ते टाकायची. तर मी जरा गॅस कमी करते आणि मसाले बघा. आता मी इथं टाकले आहे सफेद तीळ. सफेद तीळ पहिले टाकायला पाहिजे तुम्ही, पण विसरले मी टाकायची, म्हणून आता मध्ये जागा करून तेच टाकलेले. सफेद तीळ टाकल्यामुळे छान दिसते गवार, मस्त, म्हणजे वाढली तरी ताटात छान दिसतात ते तीळ मध्ये. आणि तिळाने ते कॅल्शियम भेटते, माहीतच आहे ना. आता इथे मी चिली फ्लेक्स टाकणार आहे पहा. 3 चमचे छोटेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहे. हळद टाकायची, धणे पावडर टाकायची आणि चाट मसाला पण टाकायचा मैत्रिणींना. इथं गरम मसाला टाकला आणि परत चाट मसाला पण टाकला आहे पहा. झाला आपला मसाला तयार. एवढाच मसाला घालायचा त्याच्यात, काहीच नाही. आता गवार द्यायची सोडून. हे बघा, पाण्यात ठेवली ती गवार ना, मग त्याचं पाणी जरासं, गवार एकदम ओली आहे ती ओली, बिलकुल पाणी घालायचं नाही या गवारीला. अशीच शिजवायची गवार आपल्याला, अशीच चटपटीत बनवायची पहा तुम्ही. उलटी पालटी करायची सगळीकडे, असं भाजल्यासारखं झालं पाहिजे, पूर्ण मसाला तो लागला पाहिजे ह्याला.
अशा पद्धतीने सगळीकडं मसाला पिसकटला पाहिजे. ह्याला कसलंच वाटण नाही घातलेलं बघा मैत्रिणींनो, पण एवढी चटपटीत होणार आहे ती. अशा पद्धतीने एकदा करून पहा गवार. बराच वेळ रेंगाळणारी रेसिपी आहे जिभेवर. आता ही कैरी पूर्ण ओतायची आपल्याला त्याच्यामध्ये. हे पहा, अशा पद्धतीने ओतून घ्यायची कैरी, सगळीकडे मिक्स करायची. आता कैरीला मीठ घालायचं चवीनुसार. आता त्याला तर आपलं सगळी सामग्री घालून झालेली आहे. आता शिजवायचा प्रयत्न करायचा आपल्याला. पाणी बिलकुल टाकायचं नाही. तेवढ्याच ह्याच्यात शिजली पाहिजे, चांगली दिसायला पण देखणी दिसली पाहिजे. सगळीकडून मिक्स करून घेतलेली आहे मी. आता मिक्स झाले. बारीक गॅस करायचा, स्लो नाही, मोठा गॅस करायचा नाही, स्लो करून ठेवायचा गॅस एकदम कमीवर. आणि हिला वेळ लागत नाही शिजायला, लगेच शिजती. फक्त हवा ज्याची बंद झाली ना का लगेच ती शिजती. म्हणून झाकण ठेवायचं तिच्यावर, गवारवर. ही झाकण ठेवलं, बारीक गॅस केला आणि परत एकदा मध्ये उघडून पाहते मी. तर हे बघा, पाणी त्याला आहे अजून, जरा पण नाही लागली किंवा काही नाही झाले बघा. अशी आहे. 2 वेळा चांगलं मी मिक्स करून घेते व्यवस्थिशीर. उलटं पालटं करून घ्यायचं, खालची वर, वरची खाली करायची. तर शिजली का पाहते. शिजली नाही अजून तर परत झाकण ठेवते थोडा वेळ मी, आणि 1 मिनिटभर झाकण ठेवलेलं आहे परत. आता परत मी उघडून पाहते. ओ पहा, आता बघा किती छान दिसती गवार आणि शिजलीच आहे. असं लगेच आपल्याला समजतं ही शिजली असणार आहे. गवारचा जरा वेगळा कलर येतो थोडासा शिजली का. हे बघा शिजली आहे मस्त, एकदम मस्त शिजली आहे. गवारला लई पण शिजवायचं नाही मैत्रिणींनो, खूप शिजवायचं नाही गवारला. बरोबर मापात गवार शिजवायची. आणि ही पहा गवार किती जबरदस्त झालेली आहे. आता मी ना तुम्हाला प्लेटमध्ये वाढून दाखवते. ही प्लेट घेतलेली आहे. हे बघा किती चमचमीत दिसती पहा, मस्त एकदम. वाटतं का नाही लगेच पटकनी आपल्याला ताट वाढून जेवायला बसावा. पहा बरं किती सुरेख दिसती गवार. तेवढीच टेस्टी पण आहे. कैरीमुळे तिला चव फार आलेली आहे. हिला टेस्ट वेगळी आलेली आहे कैरीमुळे. वेगळाच स्वाद त्याला भेटतो. तर नक्कीच तुम्हाला आवडेल ही. थोडीशी मी सफेद तीळ वरून पेरते आणि थोडी चिली फ्लेक्स पण वर टाकते. कोथिंबीर नाही टाकत मैत्रिणी तिच्यावर. आता चिली फ्लेक्स, थोडा चिमूटभर चिली फ्लेक्स टाकते. पहा किती सुरेख दिसते का नाही. तर जवळून तुम्हाला दाखवते. पहा अगदी तोंडात टाकताच वेगळा स्वाद येणार या कैरीचा आणि गवारचा. म्हणून नक्कीच करून पहा. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हाला माझे मसाले कसे बनवते मी दाखवते. ते पहा, मी गावाकडे मसाले बनवते आणि चुलीवर भाजते मसाले. आणि बिना केमिकलचे मसाले आहेत बरेचसे. म्हणजे बघा मिरच्या पण आमच्या शेतातल्या आहेत, किंवा धणे, सफेद तीळ, हळद, कांदा, लसूण, हे सगळं आमच्या शेतात ऑर्गॅनिक पिकलेलं असतं आणि शेणखतावर पिकवतात ते. म्हणून ते मी आमच्या शेतातलेच आहेत. आणि दुसरे गरम मसाले काय सगळेच पिकत नाही आपल्याकडं, म्हणून मी बाहेरून घेतलेले आहेत गरम मसाले. हाय क्वालिटीचे गरम मसाले, 18 ते 19 मसाले गरम बाजारात भेटतात, तेवढे गरम मसाले घेतलेले आहेत. ते पण हाय क्वालिटीचे घेतलेले आहेत. त्याच्यामुळं मसाल्याचा स्वाद एवढा जबरदस्त येतो. चुलीचा खमंगपणा मसाल्यामध्ये आहे. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर टिकून राहतो तसून तसा रंग. आणि मेन गोष्ट, मसाले मी मिरच्या सगळ्या भाजून डंकावर कुटलेले मसाले आहेत. तर नक्कीच घ्या. वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आणि माझी गवार आणि कैरी गवार कशी झाली ती सांगा. बाय.